नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः. नमः प्रकृत्यै भद्रायै नियताः प्रणतास्मतां. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोऽस्तुते. देहि सौभाग्यमारोग्यं देहि मे परमं सुखं. रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषोजहि. ओम श्री मात्रे नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. आज आपण पुढचं म्हणजे आदित्यवर्ण हा मंत्र बघणार आहोत. काल आपण पद्मनेमी या पदाचा पाठभेद पद्मनेमी असा पाहिला आणि त्याचा सखोल अर्थ अभ्यासला. यात पराशक्तीचे, आदिमातेचे, श्रीचे देशकालातीत असलेले स्वरूप जाणलं आणि ते जाणल्याने साधकाला कशी सर्व संपत्ती आणि समृद्धी मिळते त्याचं पण आपण काल अध्ययन केलं. आज आपण आदित्यवर्ण या पदाचा आणि त्या देवीच्या नावाचा विचार करणार आहोत. श्लोक 136 ते 142मध्ये याचं विवेचन आहे. आज अधिक मासाचा शेवटचा दिवस आहे. आजचा आपलं 30वा एपिसोड आहे. हा 30वा आपण दिवस आपला उपासनेचा आहे. अधिक मासाच्या मधला ज्येष्ठ अधिक मास त्याच्यामधला 30वा दिवस आजचा आपला आहे. आजपर्यंत देवीच्या 32 नावांचं म्हणजे आदित्यवर्ण हे आजचं नाव धरून 32 नावांचं चिंतन आपलं होईल. ते श्रीसूक्तामध्ये एकूण 53 नावं आहेत, पण बाकीचे जे उर्वरित नावं आहेत त्याचं चिंतन आपण चातुर्मासात करूया. आत्ता आपण आदित्यवर्ण हे देवीचं नाव आहे, त्याचं वैशिष्ट्य, त्याचं महात्म्य, त्याचा सखोल अर्थ आणि त्या मंत्र कोणता तयार होतो ते आणि त्याचं फळ एवढं सगळं आपण बघणार आहोत. या ठिकाणी आता आदित्यवर्ण म्हणजे तेज, आदित्य म्हणजे सूर्य, वर्ण म्हणजे रंग, सूर्याच्या रंगाचे असा शब्दशः अर्थ त्याचा आहे. पण यामध्ये मुख्य विषय तेजाचा आहे. तेज आहे, यश आहे, श्री आहे, दिव्यता आहे. आणि आपण सूर्य आत्मा जगतः तस्तुश्च म्हणतो. म्हणजे सूर्य हा जगाचा आत्मा आहे किंवा सूर्य हा आपल्या डोळ्यांची देवता आहे. सूर्य चक्षुः सूर्य जयत असं पुरुष सूक्तामध्ये म्हटलेलं आहे. तेव्हा डोळ्याची देवता सूर्य आहे. म्हणजे या अनेक दृष्टीने आपण ह्या आदित्यवर्ण या नावाचं आज चिंतन करणार आहोत. लक्ष्मी इथं म्हणते की मी एकाच तेजाने, यशाने, धनाने, दिव्यतेने, 3 वेदांनी, 3 देवांनी युक्त. तर नीट सगळं लक्षात घ्यायचं. एकाच तेजाने, यशाने, धनाने, दिव्यतेने, 3 वेदांनी म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि 3 देव म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश यांनी युक्त. कशाने? तेज, यश, धन, दिव्यता, वेद आणि 3 देव यांनी युक्त अशी सूर्यस्थित. आता ही कशी आहे? सूर्यस्थित लक्ष्मी, सूर्यस्थित श्री आहे. आणि त्यामुळे आदित्याला मी तेजस्वी बनवते. मी सूर्यामध्ये आहे, या सगळ्यासह सूर्यामध्ये मी आहे, त्यामुळे आदित्याला मी तेजस्वी बनवते. म्हणजे मुख्य इथं काय भाग आला? आता तेजाचा भाग आला. हिरण्यवर्णापासून आपण सुरुवात केली. यामध्ये ते श्रीसूक्ताची जी 6वी ऋचा आहे आदित्यवर्ण, तर त्या पदाचं स्पष्टीकरण सुरू झालं. यामध्ये देवी असं म्हणते की मग माझ्या तेजाने, यशाने, संपत्तीने, दिव्यत्वाने, 3 वेदांनी, ब्रह्मा, विष्णू, महेश या देवतात्रयाने युक्त होऊन त्यांच्यासह आदित्यामध्ये राहते, त्याला प्रकाशित करते. इथं सूर्यशक्ती आहे, सौर ऊर्जा. त्यामध्ये कोणती आहे मुख्य? आपण सूर्याची उपासना कशी करतो? गायत्री मंत्राने. बरं, सूर्य उपासना, संध्या उपासना जी आहे आपल्याकडे ती आपण गायत्री मंत्राने करतो. गायत्री हे सूर्याची देवता, सूर्य तेजाची देवता. तर त्यामुळे इथं गायत्रीचा संबंध आहे. गायत्री ब्रह्मा, विष्णू, महेश या देवतात्रयांच्या शक्तीने युक्त आहे. सगुण अशा गायत्री देवीचं वर्णन वेदव्यासांनी केलेलं आहे. ते थोडक्यात आपण इथं बघूया. गायत्री देवीची 3 रूप आहेत. प्रातःकालचे रूप गायत्री, माध्यान्हीचे रूप सावित्री
आणि सायंकाळचे रूप सरस्वती असं आहे. नीट लक्षात घ्यायचं आहे. प्रातःकाली ती गायत्री असते, माध्यान्ही ती सावित्री असते आणि संध्याकाळी ती सरस्वती असते. पण सर्वकाली तिला संध्या असं म्हणतात. श्लोक आहे, गायत्री नाम पूर्वान्नम सावित्री मध्यमे दिने सरस्वतीच्या साह्याने सैव संध्या त्रिशो स्मृता. हे गायत्री उपनिषदामधला हा श्लोक आहे. त्याच्यानंतर आपण गायत्री रहस्य उपनिषदामधलं पण पाहणार आहोत. काय, कारण गायत्रीचा संदर्भ आता इथे सूर्यदेवतेच्या उपासनेशी आहे. ती कशी आहे त्याचं थोडंसं वर्णन बघूया. इथं सगुण ध्यान आहे देवी रूपाचं. तर गायत्री ही प्रातःकालची देवता. ही देवी रविमंडलामध्ये स्थित आहे, रक्तवर्णी आहे. तिला 2 हात आहेत. एका हातामध्ये रुद्राक्षमाला, द्विभुजा आहे. एका हातामध्ये रुद्राक्षमाला आहे, दुसऱ्या हातामध्ये कमंडलू आहे. लक्षात घ्यायचं हिचं ध्यानसुद्धा कसं करायचं ते. ही देवी हंसावर बसलेली आहे, कुमारी आहे, ब्रह्मदेवाची आहे ना. कुमारी असून ऋग्वेदाची अधिष्ठात्री आहे आणि ऋग्वेदातून घेतलेल्या स्वरूपाचे असं देवीचं ध्यान करायला इथं सांगितलेलं आहे. म्हणजे ही ऋग्वेदाची अधिष्ठात्री देवता कुमारी आहे, हंसवाहिनी आहे आणि द्विभुजा, रुद्राक्ष आणि कमंडूल हातामध्ये घेतलेला. सावित्री ही माध्यान्हीची देवता आहे. ही देवी रविमंडलामध्ये स्थित आहे, कृष्णवर्ण आहे. 4 भुजा आहेत तिला, चतुर्भुजा आहे. शंख, चक्र, गदा, पद्म हातात धारण केला आहे. 3 नेत्र आहेत तिला. गरुडावर बसलेली युवती स्वरूपामध्ये आहे, ती वैष्णवी आहे आणि यजुर्वेदाची अधिष्ठात्री देवता आहे. यजुर्वेदातून घेतलेल्या स्वरूपाचं ध्यान इथं करायचं असतं. म्हणजे 3 वेळा संध्या जे करतात त्यांच्यासाठी हे महत्त्वाचं आहे. तिसरी आहे सायंकाळची सरस्वती देवता. ही देवी रविमंडलामध्ये स्थित आहे, शुक्लवर्ण आहे, चतुर्भुज आहे. हातामध्ये त्रिशूल, डमरू आणि कुंभ घेतलेले आहेत. वृषभासना आहे, वृषभावर बसलेली आहे. रुद्राणी आहे, म्हणजे ब्रह्माणी, वैष्णवी आणि रुद्राणी असे तिचे रूप आहे. ही रुद्राणी आणि वृद्ध आहे सायंकाळ असल्यामुळे. आणि सामवेदाची अधिष्ठात्री देवता आहे. सामवेदातून घेतलेल्या स्वरूपाचे ध्यान करायला इथं सांगितलं आहे. हे सगळं मी गायत्री रहस्य उपनिषद, हे उपनिषद संग्रहामध्ये हे आहे, त्यातून हे वर्णन घेतलेलं आहे. अशा प्रकारे देवी 3 वेदामध्ये स्थित आहे. 3 रूपांनी ती सूर्यमंडलात आहे. म्हणून तिच्या तेजाने सूर्य तेजस्वी झाला आहे, त्यामुळे ती आदित्यवर्ण आहे. सूर्यासारखा तेजस्वी रंग असलेली अशी आहे. आता ही 3 वेदांची अधिष्ठात्री देवता, म्हणजे वेदामध्ये काय आहेत, शब्द आहेत, वर्ण आहेत, म्हणून ती वर्णात्मक आहे. वेदातली अक्षरं हे वर्ण असून हे वर्ण आदित्याप्रमाणे तेजस्वी आहेत. आता मी मागच्या वेळी पण आपल्याला सांगितलं की यामध्ये जी लक्ष्मीची आपण किंवा श्रीची सगळे रूपं पाहत आहोत ती आपण वेदांताप्रमाणे पराशक्ती, परमात्म्याची पराशक्ती प्रकृती अशी आहे. नंतर कुंडलिनी शक्ती म्हणून आहे. वर्णांची देवता म्हणजे मंत्रशक्ती म्हणून आहे, मंत्राची देवता म्हणून आहे. हठयोगाची मध्येच आहे. दर्शनशास्त्राप्रमाणे तिचं सगळा अभ्यास आहे यामध्ये. तसं इथे या ठिकाणी आता वर्णात्मक असे आहे. आणि वर्ण कसे आहेत, आदित्य वर्ण असे 2 इथं भाग केले, फोड केली शब्दाची. आदित्य म्हणजे सूर्य, वर्ण म्हणजे रंग. तर सूर्याच्या रंगाचे, सूर्याप्रमाणे तेजस्वी. त्यामुळे त्यांनी काय होणार, हे अभ्यास केला तर तेज, संपत्ती, दिव्यत्व, वेदज्ञान प्राप्त होतं. या अर्थाने देवी आदित्यवर्ण आहे. आता इथं वर्णात्मा असा शब्द या श्लोकामध्ये आलेला आहे. तर देवी गायत्री स्वरूपामध्ये आहे. गायत्री उपासना सूर्योपासना आहे आणि सूर्योपासनेचा जो ध्यान श्लोक आहे त्यात लक्ष्मीनारायणाचं ध्यान आहे. तो आपण प्रातः समयी म्हणत असतो. प्रातःकाली जे श्लोक म्हटले जातात प्रातस्मरणाचे, अनेक लोक आजही ते म्हणत असतील. त्यामध्ये हा श्लोक आहे, ध्येय सदा सवितृमंडल मध्यवर्ती नारायण सरसिजासन सन्निविष्टः केयूरवान् मकर कुंडलवान् किरीटी हारी हिरण्मय पुरुधृत शंख चक्रः. हे प्रातस्मरणाच्या श्लोकामध्ये अनेक जण आपण म्हणतही असाल ते. त्यामध्ये लक्ष्मीनारायणाचं ध्यान आहे. म्हणजे सूर्य कसा आहे,
लक्ष्मीनारायणाचं स्वरूप आहे. पण आदित्य 12 असतात. विष्णूची नावं पण आपण विष्णूचं कोणतंही सहस्रनाम वगैरे असतं ते आपण 12 वेळा म्हणत असतो, कारण ते विष्णूचं रूप आहे. पुढे असं म्हटलं आहे की मी भूतकाळातले असो किंवा भविष्यकाळातले असो सर्व वस्तुजात प्रकाशित करते. म्हणजे भूतकाळातल्या वस्तूंचंही प्रकाशशक्ती आहे, भविष्यकाळातल्या वस्तूंचीही प्रकाशशक्ती आहे. पितर देव व मनुष्य यांचा पूर्वीपासूनचा सनातन असा नेत्र आहे. डोळा आहे ना सूर्य. मी मागच्या प्रवचनामध्ये सांगितलं होतं की सूर्य हा डोळ्याची देवता आहे. म्हणजे सूर्य हा चक्षु आहे असं म्हटलं जातं. लक्ष्मी गायत्री रूपाने सूर्यमंडलातील देवी आहे. सूर्याच्या तेजाने विश्व प्रकाशमान होतं, सर्व वस्तू उजेडात येतात. साहजिक आहे ना. आपण पाहतो तो भौतिक सूर्य आकाशातला सूर्य आहे, त्याच्या प्रकाशामध्ये आपल्याला सगळं वस्तुजात दिसतं. पण इथं जो सूर्य आहे, म्हणजे या ठिकाणी जे सूर्याचं वर्णन आहे तो दिव्य आहे, अधिदैविक आहे आणि आध्यात्मिक सूर्य आहे. यामध्ये ब्रह्मा विष्णू महेशाचं तेज आहे, दिव्य शक्ती आहे. त्यामुळे त्याच्या उजेडामध्ये, त्याच्या प्रकाशामध्ये फक्त भौतिक जग आपल्याला दिसत नाही, तर भूतकाळातील सृष्टी आणि भविष्यकाळातली सृष्टीसुद्धा दिसते. म्हणजे त्रिकाल ज्ञान होतं. या अर्थी देवी इथं म्हणते की मी ते सगळी वस्तुजात, मग ते भूतकाळातलं असो, भविष्यकाळातला असो, वर्तमान काळातलं तर आपल्यासमोर असतंच, ते ती प्रकाशित करते. पुढे असं म्हणलं आहे की आता पितर देव आणि मनुष्यांचं सनातन असं चक्षु आहे. तर असं का बरं म्हटलं आहे? तर मागे आपण प्रभासाम या पदाचं विवेचन पाहिलं ना, तर त्या ठिकाणी वैश्वानर विद्येचा उल्लेख आला आहे बघा. ते मागच्या वेळेला आपण पाहिलं असेल, तुम्ही परत एकदा ते पाहू शकता. प्रभासाम ह्या देवीच्या नावाचं विवेचन. तर तिथे वैश्वानर विद्या सांगितली आहे. या विद्येमध्ये सूर्य हा वैश्वानराचा डोळा आहे असं म्हटलं होतं. हा परब्रह्माचा नेत्र आहे आणि सर्व प्राणीमात्रांना हाच नेत्र तेज पुरवतो. म्हणून पुरुष सूक्तामध्ये काय म्हटलं, ईश्वराच्या डोळ्यापासून सूर्य निर्माण झाला, चक्षुः सूर्यो अजायत. म्हणून डोळ्याची अधिष्ठात्री देवता कोण आहे? सूर्य आहे. या दृष्टीने सूर्य हा सर्व प्राणीमात्रांचा सनातन असा, म्हणजे प्रथमपासून असलेला डोळा आहे. त्यानुसार देवी इथं सांगते आहे की मी गायत्री रूप लक्ष्मी सूर्यमंडलामध्ये स्थित असल्याने सूर्याचं तेज हे माझं तेज आहे. म्हणून सूर्यरूपाने मी पितर देव आणि मनुष्य यांचा चक्षु आहे, डोळा आहे. नीट संदर्भ सगळे लक्षात घ्यायचे, कारण तसं हे चिंतन आहे ना, हे गूढ आहे. जरा वरवर पाहता आपल्याला ते समजणार नाही, पण इथे अगदी व्यवस्थित सगळे संदर्भ देऊन तर्कशास्त्रदृष्ट्या इथं या ग्रंथामध्ये विवेचन केले. एकूणच लक्ष्मीतंत्र ग्रंथ हा अतिशय सुंदर ग्रंथ आहे. अभ्यासाच्या दृष्टीने, अध्यात्माच्या दृष्टीने, ज्ञानाच्या दृष्टीने, सर्व दृष्टीने तर अतिशय एक उत्कृष्ट असा ग्रंथ आहे. म्हणजे जरूर त्याचा अभ्यास केला पाहिजे. म्हणून एवढं इथे जे वर्णन येतं हे माझ्या मनाचं नाही, ते लक्ष्मीतंत्रांचे श्लोक आहेत ना, त्या श्लोकाला धरून हे वर्णन केलेलं आहे. त्यामुळे हे सगळं जे आहे ते सगळं त्यातलं ज्ञान आहे. त्यानुसार देवी इथं म्हणते की गायत्री रूपाने मी आहे सूर्यमंडलात, लक्ष्मी रूपाने तर आहेच आहे, आणि त्यामुळं त्याचं तेज हे माझं तेज आहे. म्हणून मी पितर देव आणि मनुष्य यांचा डोळा आहे, कारण त्याने दिसतं ना आपल्याला सगळं. म्हणून पुढच्या श्लोकामध्ये असं म्हणलं आहे की प्रथम उच्चारला गेलेला ओंकार हा माझा पहिला वर्ण आहे. तो वर्णाशी संबंध आहे, मंत्राशी संबंध आहे. आदित्य वर्ण शब्द लक्षात घ्यायचा. तर हा ओंकार हा माझा पहिला वर्ण आहे आणि तिथं शांत, आनंद, उदित झालेली अशी मी स्वतःला रमवते. आता वर्णसंबंधी वर्णमाला जी आहे त्याच्यामध्ये आपण अनेक वेळा मंत्रशास्त्राचा अभ्यास केलेला आहे. आपण याच्यावरती सुद्धा आपलं पॉडकास्ट पण झालेला आहे मंत्रशास्त्रावरती. तर त्यामध्ये आपण बघितलं की ओंकार हा सगळ्यात महत्त्वाचा मंत्र आहे. सगळ्यात वर्ण कुठला महत्त्वाचा आहे? ओंकार. नुसता वर्ण नाही, तो एक
देवतावाचक, देवाचं नाव म्हणून आपण ओंकार, मग गणपतीला असो किंवा इतर सगळ्या देवतांना असो आपण ओंकार स्वरूप परमात्मा आहे असं म्हणतो. तो परमात्म्याचा वाचक शब्द आहे. तस्य वाचक हा प्रणव असं योगशास्त्रामध्ये म्हणलेलं आहे. तर तो पहिला वर्ण आहे. तिथं काय आहे? अत्यंत शांत स्थिती आहे, आनंद अशी स्थिती. हा आनंद सुखदुःखाच्या मधला नाही आहे, तर आनंद हा स्वाभाविकरित्या असणारा आनंद. लहान मूल कसं आपल्या आपल्याशी खेळत असतं, आनंदात असतं, तसा निरागस आनंद. आणि उदित झालेली मी अशी सुप्तावस्थेमध्ये नाही आहे, उदित अवस्थेमध्ये मी स्वतःला रमवते, म्हणजे आपली आपली करमणूक करून घेते. म्हणजे काय? तर या आदित्य या शब्दाची फोड म्हणजे इथं त्यांनी जरा वेगळी केली आहे. आता आदित्य आणि वर्ण अशी फोड आहे. तर आदित्याची फोड काय आहे? आदौ म्हणजे प्रथमतः असले अशी केली. हे सगळे वेगळ्या प्रकारच्या फोड आहे हे सगळा अभ्यास. तर कोणताही अभ्यास करताना किंवा मंत्र म्हणताना आपण ओंकार म्हणतो, किंवा श्री गणेशाय नमः असं लिहितो, ओंकार असतो. ओम नमो जी आद्या ज्ञानेश्वरीची सुरुवात. तसंच ब्रह्मदेवाने प्रथम ओंकाराचा उच्चार केला असं पुराणामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे ईश्वराचा वाचक प्रणव आहे असं योगशास्त्रामध्ये सांगितलं आहे. या सर्व अर्थी ओंकार हा प्रथम वर्ण आहे. या वर्णाला लक्ष्मीतंत्रामध्ये तार किंवा तारक असं म्हटलेलं आहे. पुराणात पण सांगितलेलं आहे. तार म्हणजे ओंकार आणि तारिका म्हणजे रीम हा देवीचा प्रणव. देवी भागवतामध्ये आलेलं आहे. तेव्हा लक्ष्मीतंत्राच्या 24व्या अध्यायात ओंकाराची माहिती दिली आहे. थोडक्यामध्ये बघूया आपण. फारच सुंदर ग्रंथ आहे, म्हणजे सांगताना सुद्धा अंगावर काटा येतो इतकं ते त्याच्यामध्ये सखोल वर्णन आहे. ओंकाराच्या मात्रा अ उ म हे ज्ञात आहे सगळ्यांना. आता लक्ष्मीतंत्राच्या दृष्टीने वैष्णवागम आहे हे मी आधी सांगितलेलं आहे. त्या दृष्टीने म्हणजे अनिरुद्ध, विश्व किंवा जागृत अवस्था. उ म्हणजे प्रद्युम्न, तैजस किंवा स्वप्नावस्था. आणि म म्हणजे संकर्षण, प्राज्ञ, सुषुप्ती अवस्था. बिंदू म्हणजे अर्धमात्रा, वासुदेव किंवा तुर्यावस्था. आणि लक्ष्मीनारायण तुर्यातीत अवस्था आहेत. या ठिकाणी हा 24व्या अध्यायातला 26 ते 31 असे हे श्लोक आहेत. ओंकाराबाबत पुढं म्हटले की ओंकार हा प्रणव, तार, हंस, नारायण, ध्रुव अशा नावाने पण ओळखला जातो. आपल्याला माहिती फक्त तार शब्द कदाचित माहिती, प्रणव तर माहिती आहे सगळ्यांना, तार शब्दही माहिती असेल, पण हंस, नारायण, ध्रुव हे ओंकारासाठी वापरले जातात हे क्वचित माहिती असेल कोणाला. हा वेदात्मा आहे, सर्व वेदांचा आदी आहे, सर्व पावन आहे, मोक्ष देणारा मुक्तिमार्ग आहे, सर्व संधारण करणारा आहे. या ओंकाराचा अभ्यास करावा, त्याला शरण जावं, त्याला जाणून घ्यावं. इथे श्लोक असे आहेत. ओंकार हा प्रणवस्तारो हंसो नारायणो ध्रुवः वेदात्मा सर्व वेदादिरादित्यः सर्व पावनः मोक्षदो मुक्तिमार्गश्च सर्वसंधारणक्षमः एवमादीनि नामानि शास्त्रे विचक्षणैः अधीतानि महापुण्यानोंकारस्य महात्मनः इदं शरणमज्ञानमिदमेव विजानताम्. इथं लक्ष्मीतंत्र 24वा अध्याय 49 ते 51 श्लोक आहेत. यावरून आदित्यवर्णा या पदाचा ओंकाराशी संबंध इथं जोडलेला आहे. या ओंकारामध्ये शांत आनंदरूप उदय पावलेली अशी देवी स्वतःचं रंजन करते, म्हणजे जग प्रकाशित करते, नित्य 5 कर्म करते, ती कर्म पण आपण पाहिलेत, भक्तांवर अनुग्रह करते. या दृष्टीने आदित्यवर्णा म्हणजे प्रथम वर्ण ओंकार रूप देवी असा अर्थ होतो. पुढे असं म्हटलंय की ती तेलाच्या धारेप्रमाणे अखंड, घंटेच्या दीर्घ नादाप्रमाणे आवाज असलेली सूक्ष्म अशी प्रणव ज्योत माझे शब्दमय शरीर आहे. यामध्ये प्रथम वर्ण जो ओंकार त्याला अनुसरून पुढचं विवेचन आहे. ओंकार ध्वनी कसा आहे? आपल्या प्रत्येकाच्या अंतरंगामध्ये ओंकार ध्वनी आहे आणि तो तेलाच्या धारेप्रमाणे अखंड असा घुमत असतो. हे साधना करताना लक्षात येतं.
तर तसा आणि कसा आहे, शिवाय घंटेच्या सारखा घंटा कशी एकदा वाजली की तिचा जो घुमणारा नाद आहे तो बराच वेळ चालू असतो बघा. देवाच्या मंदिरामध्ये जी घंटा असते तिला सुद्धा विशिष्ट अर्थ आहे, कारण तो नाद जेवढा लांबपर्यंत जातो तेवढा त्या देवळाचा परीघ असतो असं म्हणतात. म्हणजे तिथपर्यंत त्या देवाची ऊर्जा असते. तर तो जो घुमणारा नाद आहे, घंटेचा घुमणारा आवाज जो असतो तो बराच वेळ घुमत असतो. साधं आपण देवाची सुद्धा आरती करताना घंटा वाजवतो, तिचा सुद्धा आवाज घुमतो थोडा, कारण बारीक असते आपली घंटा. तर त्या आवाजाप्रमाणे आहे असं इथे सांगितले. ओंकार विश्वामध्ये अखंड सुरू असलेला आणि आपल्या शरीरातही अखंडपणे सुरू आहे. शरीरांतर्गत चक्राची माहिती आपण मागे बघितली. त्यातील गोल्हाट चक्रामध्ये घुमणारा आवाज आहे, हा पण रेफरन्स तिथे आला होता. तो परमहंस योगी ऐकतात. या चक्रामध्ये नाद घुमतो म्हणून त्याला भ्रमर गुंफा असं योगशास्त्रामध्ये म्हटलेलं आहे. नाद भागवतामध्ये याचा उल्लेख आहे. ते म्हणतात, आज्ञाचक्रापर्यंत पोहोचायला अतिप्रबळ असे योगबळ पाहिजे. नाथांनी सांगितले हे नाद भागवतामध्ये. सोहम हंसाचे स्मरण करून ज्याला प्राणजय करता आला तो आज्ञाचक्रापर्यंत जातो. 67वा त्यातला श्लोक आहे त्या अध्यायाच्यातलं म्हणलं. तेथून पुढे गोल्हाट चक्र आहे, भ्रमर गुंफा आहे, तिथं हा नाद घुमत असतो. यास भ्रमरीप्रमाणे सतत गुणगुण असा चालणाऱ्या आवाजाची उपमा देतात, म्हणून त्याला भ्रमर गुंफा असं म्हणतात. आपण जेव्हा योगसाधना करतो किंवा योगासनं त्याच्यामध्ये जेव्हा ओंकार म्हणतो तेव्हा शेवटचा मकार आहे तो आपण घुमवतो ना, याच्यामध्ये आपल्याला शिकवलं जातं तसं. तर तो घुमणारा आवाज आहे तो ओंकाराचा. या शरीरांतर्गत अखंडपणे असणाऱ्या नादाच्या रूपाने देवी आहे. तसेच विश्वात ओंकाराचा अखंड नाद सुरू आहे, त्या रूपाने पण देवी आहे. इथं त्या नादाला देवीनी प्रणवाची शिखा असं म्हटलेलं आहे. हा नाद सूक्ष्म आहे, त्यामुळे प्रणवाची शिखा जी आहे ती सूक्ष्म आहे. अशी खूप धगधगती ज्वाला नाही, सूक्ष्म शांत अशी आहे, तेजस्वी आहे. हा नाद म्हणजे देवीचं शब्दमय शरीर आहे. आपण वाङ्मय रूप म्हणतो ना, ज्ञानेश्वरीमध्ये वाङ्मय रूप गणेश आहे. किंवा आपण म्हणतो की समर्थांचं वाङ्मय रूप म्हणजे दासबोध आत्माराम आहे. माऊलींचं वाङ्मय रूप म्हणजे ज्ञानेश्वरी आहे, अमृतानुभव आहे, चांगदेव पासष्टी आहे म्हणतो ना आपण तसं. तर इथं आधी आपण पाहिलं देवीचं ओंकारमय रूप, नंतर आता इथं शब्दमय रूप आहे. पुढे प्रणव शिखेमधील ओंकारापासून निर्माण झालेले शब्दमय असं माझं रूप आहे. ब्रह्म जाणणारा ज्ञानी मला पटकन जाणू शकेल. आता हे रूप कोण जाणेल? तर ज्याचा अभ्यास आहे त्याला माहिती आहे. ह्या ओंकारध्वनीचा जो उल्लेख आहे त्यामधून देवीचं शब्दमय रूप, ओंकारातून पुढे सगळं वाङ्मय सुरू झालं ना, त्यामुळे त्याला शब्दमय रूप असं म्हणतात. आदित्यवर्ण म्हणजे प्रथम उच्चारला गेलेला वर्ण, आदौत्या आधी पहिला उच्चारला गेलेला, म्हणून तो ओंकार आहे असं म्हटलेलं आहे इथं. म्हणून आदित्य वर्ण जातम म्हणजे ओंकार ध्वनीतून निर्माण झालेलं असं सगळं हे अक्षरवाङ्मय आहे. ज्या योग्याला हे ओंकार स्वरूप जाणता येतं किंवा शरीरस्थित ओंकार ज्याला ऐकायला येतो, त्याला विश्वातला नाद ज्याला ऐकायला येतो त्याला इथं ब्रह्मणी निष्णात असं म्हणलं, म्हणजे ब्रह्मज्ञान जाणणारा असं म्हणतं. असा साक्षात्कारी योगी जो असेल तो देवीला चटकन जाणू शकेल. एकनाथ महाराज या संदर्भामध्ये म्हणतात, औट पीठ गोल्हाट चक्र भ्रमर गुंफा ओलांडून सहस्रदनातील अमृत पिऊन तो मला मिळतो. ते मी वाचून दाखवते ते काय म्हणतात ते. आज्ञाचक्र अति अवघड, नुघडे काकी मुखाचे कवाड, न चले प्राणांची फडफड, मार्ग अतिगूढ लक्षेना. ते आज्ञाचक्रगा द्विदळ, केवळ हंसाचे राऊळ, तेथे पावावया योगबळ, अतिप्रबळ पाहिजे. प्राणाचे निगमनागमने, सोहमहंसाचे निस्मरणे, सावधाने जो साधू जाणे, तेणे पावणे हे स्थान. त्यासीच पवन जय उघडे, तोची आज्ञाचक्रा माझी चढे, तेथून ही मार्ग काढी पुढे, अतिनिवाडे अचूक.
ते औटपीठ गोलाट, सांडूनी भ्रमर गुंफा कचाट, असं त्यांनी वर्णन केलं आहे. नाथ भागवत 12वा अध्याय म्हटलं 343 ते 351 मध्ये या ओव्या आहेत. आपण संदर्भ पाहू शकतो. तेव्हा या ठिकाणी असं म्हटलं आहे, म्हणतो तिथे सहस्रदलातला जो योगी जो आहे त्याला ते सहस्रदलातलं अमृत पिऊन तृप्त होता येतं. आता याच मंत्रशास्त्राप्रमाणे मंत्राध्व जे आहे, मंत्रमार्ग जो सांगितला आहे लक्ष्मीतंत्रामध्ये, त्यातून स्वर आणि वर्ण यातून देवीच्या विविध शक्ती कशा प्रकट होतात ते सांगितलं आहे. पण पहिला जो वर्ण उच्चारला गेला तो प्रणव, आणि पुढील सर्व किंवा अखिल शब्द भांडार वाङ्मय त्याच्यापासून निर्माण होतं असं म्हणलं आहे. प्रणवशिखा किंवा प्रणव ज्योत म्हणून देवीचं तेजस्वी रूप पण सांगितलं आहे. आदित्याला जिच्यापासून तेज मिळालं ती तेजस्वी आहेच, आणि ते तेज वर्णामधून प्रकट होते. शब्द हे शस्त्र आहे अशी मराठीत म्हण आहे की नाही. शब्द हे शस्त्र आहे, जपून वापरा. का शब्द हे शस्त्र आहे? तर शब्दामध्ये तेज आहे. संतांच्या वाणीचं तेज बघा, स्वामी विवेकानंद जे बोलतात त्यांच्या वाणीचं तेज बघा. तर वाणीमध्ये तेजस्विता आहे, वाणीमध्ये आदित्याचं तेज आहे, सूर्यमंडलातलं तेज आहे, ते वर्णामधून प्रकट होतं. आणि त्याप्रमाणे वर्ण आणि स्वर चंद्र आणि सूर्यशक्तीने युक्त आहेत. साहजिक आहे ना, वर्णामध्ये तेज आहे म्हणजे सूर्याकडून किंवा चंद्राकडून आलेलं तेच सामर्थ्य आहे. तेज आहे ते सामर्थ्य आहे. म्हणून मंत्र जप केल्यानंतर त्या मंत्राच्या अर्थाप्रमाणे ध्वनीप्रमाणे विशिष्ट शक्ती प्रकट होते आणि मंत्र फलदायी होतो. आपल्याला वाटतं की ही अंधश्रद्धा आहे, पण जर शास्त्रीय अभ्यास केला मंत्रशास्त्राचा तर कळतं की प्रत्येक वर्ण याच्यामध्ये सूर्यशक्ती किंवा चंद्रशक्ती म्हणजे सौर ऊर्जा आहे किंवा चांद्र ऊर्जा आहे, आणि त्यामध्ये उष्णता आहे, त्यामध्ये तेज आहे. आणि काय तुझ्या वाणीला तेज आहे म्हणतो, किंवा वाणीची धार असा शब्द मराठीत वापरला जातो. धारदार शब्दामध्ये त्यांनी सांगितलं असं म्हणतात की नाही. म्हणजे काय, त्या ठिकाणी तेज आहे, तेजस्विता आहे, पाणी आहे त्याच्यामध्ये, वीर्य आहे त्याच्यामध्ये. म्हणजे जे शब्द आपण बोलतो त्या शब्दांमधून हे तेज प्रकट होतं, आणि त्यामुळे ते सूर्य आणि चंद्रशक्तीने भारित असल्यामुळे तो मंत्रजप जो आहे तो केल्यामुळे यामधली ती शक्ती प्रकट होते, सूर्यशक्ती चंद्रशक्ती. म्हणून श्रीराम जय राम जय जय राम, ओम नमः शिवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. आता अधिक महिन्यामध्ये ओम नमो भगवते वासुदेवायचा जप अनेक जणांनी केला असेल. किंवा देवीची नावं घ्या, कोणती घ्या, ओम श्रीयै नमः, ओम मात्रे नमः. ललिता सहस्रनामामध्ये 1000 नावं आहेत देवीची. त्याचा कुठलाही मंत्र घ्या, त्यामध्ये सौरशक्ती, सौर ऊर्जा, चांद्र ऊर्जा आहे. आणि त्यामुळे त्या देवी त्या शक्तीप्रमाणे त्या वर्णातून सामर्थ्य प्रकट होतं आणि त्या मंत्राचं आपल्याला फळ मिळतं, असा इथे अर्थ आहे. बरं, हा वर्णाचा उच्चार कसा होतो आपण पाहिलेलं आहे. शांता पश्यंती म्हणजे परा पश्यंती मध्यमा वैखरी रूपाने तो आपण प्रकट करतो बाहेर. आणि त्यामुळे काय होतं की आपल्या शब्दांनी आपल्याला अनेक कामं पुरी होतात. आपण म्हणतो ना, वाणी गोड पाहिजे. गोड बोलून कामं करून घेता येतात, रागवून कामं होत नाहीत. सर्वसाधारण व्यवहार आहे, सगळ्यांनाच माहीत आहे की व्यवहारामध्ये सुद्धा आपण रागावून जर सारखं बोललो एखाद्याला तर तो माणूस आपल्यापासून दूर जातो. आणि तेच प्रेमाने बोललो, गोडीने बोललो तर आपली कामं पण करतो तो. तेव्हा कामधेनू अशी म्हणलं आहे तिला. कामधेनू कशा अर्थी आहे, तर गोड बोलून, प्रेमाने वागून, प्रेमाने बोलून मनुष्याला आपली सर्व कामं पुरी करून घेता येतात. म्हणजे कामधेनूप्रमाणे सगळ्या इच्छा पुऱ्या होतात. म्हणून ते बोलणं कसं पाहिजे, गोड पाहिजे, वाणी गोड पाहिजे नेहमी. म्हणजे आपले सगळ्यांशीच आपलं जमतं, कोणाशी भांडण तंटा वगैरे काही होत नाही. पण हल्ली समाजामध्ये बघतो आपण इतके शब्द कसे वापरले जातात, वर्णन नाही करता येत मला. असं शुद्ध वाणी, चांगलं बोलणं, हल्ली उद्धटपणा खूप वाढला आहे समाजामध्ये.
वय बघत नाहीत, त्याचं पद बघत नाहीत. पण खूप लोक असे रस्त्यावर वगैरे इथं बघितलं तर खूप असे विचित्र शब्द बोलले जातात, पण त्यांनी त्याचंच नुकसान होतं, बोलणाऱ्याचं नुकसान होतं. म्हणून नेहमी चांगले शब्द वापरावेत, गोड शब्द बोलावेत, कारण त्या वर्णामध्ये शक्ती आहे. सूर्यशक्ती आहे, चंद्रशक्ती आहे, माणसाला जवळ करण्याची शक्ती आहे. म्हणून वाणी हे शस्त्र आहे असं मराठीत आपण म्हणतोच. लहानपणापासून आपल्याला आईवडील सांगतात कसं बोलायचं असतं ते. म्हणून ती कामधेनूप्रमाणे वर्णनादयुक्त असं तिचं रूप आहे. यामध्ये ओंकारातून निर्माण झालेल्या अक्षर वाङ्मयाचा उल्लेख आहे, जे वर्ण, उच्चार, शब्द यांचं सामर्थ्य या ठिकाणी सांगितलेलं आहे. वर्णाचा उच्चारामध्ये आपण परापश्यंती, मध्यमा, वैखरी असं प्रवास आहे. त्यामध्ये वैखरीतून आपण उच्चार केल्यानंतर तो दुसऱ्याला ऐकायला येतो. या वर्णनादापासून मंत्र तयार होतात. या मंत्राच्या जपाने, उपासनेने इच्छित वस्तू प्राप्त करून घेण्याचं सामर्थ्य येतं. या सामर्थ्याने धर्म, अर्थ, काम, मोक्ष असे चारही पुरुषार्थ मिळवता येतात. म्हणून इथं देवीने असं सांगितले की मी सगळे अर्थ प्राप्तव्य तुम्हाला देणारी आहे. कामधेनू जशी इच्छित वस्तू देते तशी मी इच्छित अर्थरूपी दूध देणारी कामदुधा आहे. काव्यात्म वर्णन मी म्हटलं ना, रूपकात्मक आहे, अनेक ठिकाणी आहे. मनुष्याला मुळात काय हवं असतं? सुख हवं असतं. तर आपण एवढी प्रवचनं ऐकतो, हल्ली यूट्यूबवर सुद्धा खूप लोकांची प्रवचनं ऐकायला मिळतात आपल्याला. मुळात हेतू काय असतो की सुखी राहावं माणसाने, नाही ना. आपण नमस्कार केला तरी कोणी आपल्याला आशीर्वाद करायचे तर सुखी राहा, म्हणजे सुख हवं असतं सगळ्यांना. आपल्याजवळ ज्या गोष्टी नाहीत त्या मिळाल्या की आपल्याला सुख मिळतं असं वाटतं, पण ते भौतिक गोष्टी आहेत. त्या भौतिक गोष्टी मिळवायच्या मागे लागतो. पण अंतरंगामध्ये लक्ष्मीनारायणात्मक जे परब्रह्म आहे तिकडे आपण दुर्लक्ष करतो, कारण सगळं सुख तिथून मिळतं ना. देव कुठे असतो? अंतर्यामी असतो, अंतरंगी असतो. कुठे शोधिशी आहे ना, सुधीर फडकेंचं गाणं आहे, हृदयामधील देव राहिला हृदयातून उपाशी, असं एक गाणं आहे सुधीर फडकेंचं. त्यामध्ये तेच म्हणले की देव हृदयात आहे, देव अंतरंगात आहे. तर तो अंतरंगातल्या देवाकडे आपण पाहतच नाही, लक्षच देत नाही. बाकी भौतिक सुखांकडे आपण पाहतो, तेव्हा त्याच्याकडे दुर्लक्ष होतं. पण जेव्हा अभ्यासाने, सत्संगाने जेव्हा ही जाणीव होते, जेव्हा आत्मशक्तीची जाणीव होते, तेव्हा तो उपासना करायला लागतो. म्हणून आपल्याकडे सत्संग फार महत्त्वाचं सांगितलं. संतांचे तर अनेक अभंग आहेत सत्संगावरती, जरूर वाचावेत ते, कारण म्हणजे सत्संग का महत्त्वाचा आहे ते कळतं. सत्संगाने आपल्याला काय होतं, उपासनाची आवड पण लागते. मग इथं त्या उपासकाला हे मार्गदर्शन आहे की आपल्या शरीरामध्ये, विश्वामध्ये सर्वत्र देवी उपस्थित आहे. आपल्या अंतरंगात आहे देवी. ती नादरूपाने, शब्दरूपाने आपल्याला रोज प्रत्ययाला येते. पण वाणीतून स्पष्टतेने उच्चारला जाणारा नाद मूलतः शरीरामध्ये ओंकाराच्या रूपाने आहे, अखंड असा आहे. म्हणून तो परापश्यंती माध्यमातून आपण आर्टिक्युलेशन ऑफ साऊंड म्हणतो, त्याला आपण दंतव्य, तालव्य, उष्ठव्य अशा प्रकारे प्रकट करतो. म्हणून ते असं एकदा कळलं की मग आपल्याला देवी पटकन काय आहे ते कळेल. शब्दरूपाने, वर्णरूपाने, ओंकार रूपाने, नादरूपाने देवी. आणि ती परब्रह्माची अंगभूत शक्ती आहे, ती चराचरामध्ये दिसून येते वेदांताप्रमाणे. त्याप्रमाणे ती प्रसन्न झाली की मग इच्छित गोष्ट मिळायला किती वेळ लागणार आहे आपल्याला? सगळं विश्व हे तिच्याच शक्तीचं रूप. म्हणून ती कामधेनूप्रमाणे सगळ्या इच्छा पूर्ण करते आणि नादमय असं तिचं रूप आहे. तर हे जे अर्थ आदित्यवर्णामध्ये अशा प्रकारचे अनेक अर्थ आहेत, हे अर्थ ऋषी जाणतात. आणि हा जो नवाक्षर मंत्र तयार होतो त्यांनी सगळ्या इच्छा आपल्या पूर्ण होतात, हे काही वेगळं सांगायला नको. ओम आदित्यवर्णायै नमः. हे ओंकारापासून निर्माण झालेल्या अनेक वर्णांच्या रूपाने देवी आपल्या प्रत्ययाला येते. आणि पहिला वर्ण तो आहे. शिवाय आदित्यामध्ये ती स्थित आहे, तेजरूपाने, देवांच्या रूपाने, सर्व रूपांनी, वेदांच्या रूपाने ती स्थित आहे. म्हणून तिला आदित्यवर्णा असं ऋषींनी म्हटलेलं आहे.
यामध्ये जे अनेक अर्थ आहेत ते त्याच्यामध्ये कोणते शब्द आहेत तर गायत्री रूपाने, त्रिकाल गायत्रीच्या 3 रूपाने आदित्यवर्ण यामध्ये पोटेन्शियल आहे. ओंकार नादरूप आहे, अक्षर वाङ्मय रूप आहे, शब्द वर्ण उच्चार किंवा वर्ण नादरूप अशी ही आदित्यवर्णा आहे. म्हणून एवढे श्लोक इथं घेतले. 136 ते 142 एवढ्या श्लोकामध्ये हे तिचं सगळं अर्थ हे 4 प्रकारचे स्पष्ट केलेले आहेत. आणि हे सगळे अर्थ कोण जाणतं तर ज्यांना ज्ञान आहे, ज्यांनी सत्संग केला आहे, ज्यांनी गुरूंचं मार्गदर्शन घेतलेलं आहे, ज्यांनी शास्त्राचा अभ्यास केलेला आहे. म्हणून समर्थ नेहमी आपल्याला सांगतंच की श्रवण केलेची करावे, श्रवण करा, श्रवणाचं मनन करा, मननाचं निधिध्यास ठेवा. श्रवण मनन निधिध्यासन ही मुख्य उपासना आहे. नंतर ते केलं तर आपल्याला कळेल ना की हे काय आहे, आदित्यवर्णा म्हणजे काय आहे. तर हे सगळं ऋषी जाणतात म्हणून ते तिला आदित्यवर्णा असं म्हणतात. या नामापासून ओम आदित्यवर्णायै नमः असा 9 अक्षरी मंत्र तयार होतो. हा 9 अक्षर मंत्र सर्व कामना व्यवस्थित रीतीने कमतरता राहू न देता पूर्ण करतो असं देवीने इथं सांगितलं आहे. तेव्हा मंत्रशक्तीने शरीरात सामर्थ्य निर्माण होतं. आपल्या शब्दामध्ये सामर्थ्य असतं हे आपण पाहिलं. शरीरामध्ये इच्छा, ज्ञान, क्रियाशक्ती या आहेतच. प्रत्येकामध्ये आहे इच्छा, ज्ञान, क्रियाशक्ती. त्यामुळे तर सगळे कार्य मनुष्य करू शकतो. तेव्हा हे सामर्थ्य योग्य रीतीने वापरलं तर आपली कामं पुरी होतात. कर्म शास्त्रशुद्ध केलं की ते इच्छित परिणाम करणारे होतं. तस्मात शास्त्रम प्रमाणन्ते कार्याकार्य व्यवस्थितौ असं भगवद्गीतेमध्ये सांगितलं आहे भगवंतानी. तेच इथं सांगितलं आहे की शुद्ध शास्त्रशुद्ध कर्म केलं की त्याचा योग्य तो परिणाम आपल्याला दिसतो, योग्य ते फळ मिळतं. अशा प्रकारे देवीचं ज्ञान करून घेऊन स्वतःच्या सामर्थ्याचा प्रत्यय आपल्याला आला पाहिजे. योग्य ठिकाणी योग्य तो उपयोग आपल्या सामर्थ्याचा करता येतो आपल्याला. त्यामुळे 4ही पुरुषार्थांची प्राप्ती होते. म्हणून या मंत्राच्या उपासनेने सर्व कामना पूर्ण होतात असं भगवती इथं आपल्याला सांगते. उपासकाला सूर्यासमान तेजाची प्राप्ती होते. धगधगत तेज म्हणतात की नाही. स्वातंत्र्यवीर सावरकर, स्वामी विवेकानंद, साक्षात तेज आपल्यासमोर उभं आहे असं वाटतं की नाही आपल्याला. तसं आपल्याला पण हे तेज प्राप्त करता येतं सर्वसामान्यांना सुद्धा. पण त्यासाठी उपासना आवश्यक आहे. म्हणून लक्ष्मी कशी आहे, यश, संपत्ती, तेज, कीर्ती, धन, धान्य, जय हे सगळं काही देणारे. म्हणून त्या मंत्रांनी ती शक्ती जागृत होते आणि ते फळ प्राप्त होते. असा ओम आदित्यवर्णायै नमः असं याचं महत्त्व आहे, अशी याची फलश्रुती आहे. आता आपण इथे थांबूया. आपले 32 मंत्र सांगून झालेले आहेत. हे जे अधिक महिन्याची आपण अधिक उपासना केली ती आजचा तिचा शेवटचा दिवस आहे. आज 30वा आपला भाग आहे. तेव्हा आज आपण थांबणार आहोत. 32 नावांचं चिंतन आपण केलेलं आहे. श्री सूक्तामध्ये देवीची एकूण 53 नावं आहेत. ती जी उर्वरित नावं राहिलेली आहेत त्याचं चिंतन आपण चातुर्मासात करूया. आता अधिक ज्येष्ठ मास संपणार आणि निज ज्येष्ठ येतो. ज्येष्ठानंतर मग आषाढ महिना येईल. आषाढ महिन्यामध्ये गुरुपौर्णिमा आणि आषाढी एकादशीला चातुर्मास सुरू होतो. तेव्हा त्यावेळेला आपण राहिलेले सगळे मंत्र बघूयात. तोपर्यंत जर आपल्याला हे आवडले असतील देवीचे मंत्र किंवा देवीची जी नावं आहेत श्रीसूक्तामधली ते जर आपल्याला आवडले असतील तर आपण त्याचं मनन चिंतन जरूर करावं आणि मला कळवा. काही असेल तर आपले काही प्रश्न असतील तर तेही आपण कॉमेंटमध्ये द्यायला हरकत नाही. माझं जसं मला येईल, माझं जेवढं मला समजलं असेल त्याप्रमाणे मी त्याची उत्तरं आपल्याला देऊ शकेन. आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक पण द्या. तेव्हा आपण इथे थांबूया. आपली अधिक महिन्यातली उपासना आज इथे आपण पूर्ण करत आहोत. पुढचा भाग जो आहे तो आपण चातुर्मासामध्ये घेऊया. धन्यवाद.
सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांती शांती शांती. हरिः ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम. काही चुकलं वाकलं असेल क्षमा करा.